नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते. माझ्या या स्पेशल सेगमेंट विमर्श विथ विशाल यामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली होती जी केजरीवालने संघाला काही प्रश्न विचारले. हो, केजरीवालने संघाला प्रश्न विचारले. त्या प्रश्नाचा विमर्श करण्यासाठी मी आज आपल्या समोर या ठिकाणी आलेलो आहे. नमस्कार, आपण बघताय विमर्श विथ विशाल, जे आपण हे स्पेशल सेगमेंट चालू केलेलं आहे. आणि केजरीवालने संघाला प्रश्न विचारावे एवढी केजरीवालची उंची नक्कीच नाही, पण असो, पण तुम्ही विचारलेत तर त्याचं उत्तर देणं आमच्यासारख्या संघ स्वयंसेवकाला भाग आहे. केजरीवालने काय विचारलंय की सध्याची राजकारणाची स्थिती किंवा ज्या प्रकारे राजकारण होतंय ते सरसंघचालकांना मान्य आहे का. केजरीवालजी, प्रथमतः आम्ही पूजनीय सरसंघचालक असा उल्लेख करतो, तसा उल्लेख नाही बरं का. जसा तुम्ही रामलीला मैदानात अण्णा हजारेंना सर्वस्व देव म्हणून उल्लेख करता तसा उल्लेख नाही. खरोखरच आम्ही सर्व स्वयंसेवक आम्ही आमच्या पूजनीय सरसंघचालकांचा आदराने उल्लेख करतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं राजकारण हे सरसंघचालकांना माहीत आहे का किंवा त्यांना हे पटतंय का, हा ज्या सवालाचं उत्तर आहे ते म्हणजे आजही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय संघाचा तसा डायरेक्ट काही संबंध नाहीये. आणि तुम्हाला कदाचित संघरचना माहीत नाही, त्यामुळे कदाचित तुमच्या मनात फार प्रश्न आलेत. जे.पी. नड्डांचा एक प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी विचारला की जे.पी. नड्डा जे म्हणतायत की आता आम्हाला संघाची गरज नाही का. हे दोन कनेक्टेड प्रश्न आहेत बरं का. मुळात भारतीय जनता पार्टी पूर्वीचा जनसंघ याची स्थापना संघाने केलेली नाहीये. संघाचं आणि भारतीय जनता पार्टीचं तसं डायरेक्ट बॉर्न रिलेशनशिप नाहीये. जनसंघ हा त्यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काढला होता आणि त्यांनी द्वितीय सरसंघचालक पूजनीय श्री गोळवलकर गुरुजी यांना विनंती केली की आपण मला तुमच्या रचनेतले काही कार्यकर्ते मला द्या, जेणेकरून मी राष्ट्रीयत्व असलेल्या विचारांची एक चळवळ पक्ष म्हणून सुरू करायची आहे. आणि त्यावेळी गुरुजींनी सांगितलं होतं की राजकारण हे एका वारांगणेसारखं आहे, आम्हाला त्यात पडायचं नाही, परंतु तुमचं कार्य चांगलं आहे म्हणून काही व्यक्ती मी आपल्याला देऊ इच्छितो. आणि त्यानंतर काही संघाचे स्वयंसेवक असतील, प्रचारक असतील, ते संघामधून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यावेळी जनसंघामध्ये गेले. त्यामुळे डायरेक्ट रिलेशनशिप आमचं त्यांचं काही नाहीये. एक वैचारिक साधर्म्य आहे म्हणून सर्व स्वयंसेवक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. दुसरं, भाजपच काय, संघाच्या अन्य प्रत्येक क्षेत्राच्या प्रत्येक संघटनेचं एक वेगळं स्ट्रक्चर आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, भारतीय मजदूर संघ असेल, किसान संघ असेल, संघाचे जे अखिल भारतीय आयाम आहे ह्यांची एक वेगळी सिस्टम असते. त्यामुळे संघ कधीही हस्तक्षेप करत नाही. आणि प्रत्येक जेव्हा संघटना इंडिपेंडेंट होते तेव्हा संघ त्यामध्ये लुडबुड पहिलाही करत नव्हता, आताही करत नाहीये. कदाचित बाहेरून दिसताना वाटत असेल, परंतु संघाची कधी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट म्हणा या सर्व संघटनामध्ये कधी हस्तक्षेप होत नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही स्वतंत्र पक्ष आहे, त्यांची स्वतंत्र निर्णय क्षमता आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे ते निर्णय घेतात आणि ते घेत आलेले आहेत. त्यामुळे
अडवाणींना जसं रिटायर्ड केलं तसं तुम्ही मोदींना करणार का? अरे तुला काय करायचं दादा? अरे त्या बिचारे अण्णा हजारेंनी सांगितलं होतं की माझ्यापैकी कुठलाही इथला कार्यकर्ता जो या भ्रष्टाचारी विरोधी आंदोलनामध्ये आहे, इंडिया अगेन्स्ट करप्शन मध्ये आहे, तो राजकारणात जाणार नाही. तुम्ही तुमच्या गुरूंचं किती ऐकलं का? आजही ऐकताय का? बिचाऱ्या अण्णा हजारेंचा फोटो वापरून, त्यांचा चेहरा वापरून तुम्ही दिल्लीच्या गादीवरती बसलात आणि गलिच्छ असं राजकारण केलं. दारूसारखी घाणेरडी संकल्पना जी होती तिचं उदात्तीकरण केलं, त्यामुळे जेलमध्ये जावं लागलं. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारण्यात मुळात संघाला काही अधिकार नाही. आणि राहिलं भारतीय जनता पार्टी इंटरेस्ट स्ट्रक्चरचं, ती भारतीय जनता पार्टी बघून गेल ना. तुम्हाला काय एवढी आमच्याबद्दल कळवळा तयार झाली? काय कारण याचं? कदाचित तुम्ही मोदींना घाबरताय का? याच्या मागचं एकच कारण असू शकतं की मोदीबद्दल तुम्हाला भीती वाटते आणि मोदीला संघाने रिटायर्ड करावा, असा काहीतरी घाट घालावा असं तुमच्या मनात असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. ज्यावेळी भारतीय जनता पार्टीला वाटेल त्यावेळी ते कदाचित मोदींना सांगतील. कारण की भारतीय जनता पार्टीकडे केडरची कमी नाही. तुमच्या मनात कदाचित प्रश्न असेल की भारतीय जनता पार्टीकडे केडर नाहीये आणि मोदी नंतर कोण? लक्षात ठेवा, मोदी नंतर असे येतील की तुम्ही कल्पनाही केली नसेल. त्यामुळे तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत की संघाला हे पटतं का, संघ याबद्दल काय म्हणतो, संघ याबद्दल काही म्हणत नाही, संघ आपला चालला आहे. 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि संघाला डिवसणाऱ्यांची अवस्था काय झाली हे आपण पाहताय. त्यामुळे निदान संघाला तरी प्रश्न विचारू नका. प्रश्न विचारायचे असतील तर स्वतःच्या मनाला विचारा. प्रश्न विचारायचे असतील तर जाऊन अण्णा हजारेंना विचारा कि अन्ना जी, जो मैं कर रहा हूं सही कर रहा हूं? अगर मेरा लोकपाल बिल आया है तो क्या भ्रष्टाचार दूर हुआ है? लोकपाल लाओ, भ्रष्टाचार दूर करो असे हाका देणाऱ्यांनी जेलमध्ये जावं लागणं ह्याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काही नाहीये. फक्त भगतसिंगांचा फोटो लावणं, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावणं आणि आपली राजकीय पोळी भाजून घेणं, हेच राजकारण आम आदमी पार्टी म्हणून तुम्ही करत आहात. शेवटी तुमच्या झाडूच्या सगळ्या काड्या निसटलेल्या आहेत. त्यामुळे संघाला प्रश्न विचारण्यापेक्षा स्वतःच्या आत्म्याला प्रश्न विचारा. आणि भगवान बुद्धांनी जे सांगितलंय आत्मदीपो भव, त्याला जागा, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं आतून तुम्हाला मिळतील. कारण की प्रश्न विचारण्याचा अधिकार, नैतिक अधिकार केजरीवाल तुमच्यासारख्या भ्रष्ट नेत्याला जो जेलमध्ये जाऊन आलाय त्याला नाही. त्यासाठी हा व्हिडिओ आम आदमी पार्टीचा चला झाडू नहीं उडी धूल, चला झाडू नहीं उडी धूल, आणि आज हे त्याच धुळी त्या पूर्ण चिखल झालेला आहे. अशा प्रकारे केजरीवाल यांनी संघाला जे प्रश्न विचारले त्याबद्दल मला तुमच्या समोर यायचं होतं की संघ ही वेगळी एंटिटी आहे आणि भारतीय जनता पार्टी वेगळी एंटिटी आहे. दोघंही एकमेकाच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. गरज पडली तर मदत मागितली तर कदाचित करतात. अशी मदत तुम्ही संघाला मागा, संघाला एखादा प्रचारक मागा, संघाला एखादा पूर्ण वेळ कार्यकर्ता मागा, संघ तुम्हाला देईल. परंतु ते कार्य तुमचं हे राष्ट्रप्रेमी कार्य असलं पाहिजे, राष्ट्रासाठी असलं पाहिजे आणि मुळात या देशाच्या हिंदुत्वासाठी असलं पाहिजे. जर तुमची तयारी असेल तर तुम्हालाही आम्ही मदत करू. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.